नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय शिक्षण आयोग 1964 आणि 66 मध्ये झाला होता त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. याच्या अगोदर बघा आपण माध्यमिक शिक्षण आयोग 1952-53 आणि विद्यापीठ शिक्षण आयोग 1948-49 ह्या दोन आयोगांचा अभ्यास केला. मग ह्या दोन आयोगांनी काय केलं? एक आयोग विद्यापीठाशी निगडीत होता किंवा जे पदवीचं शिक्षण होतं त्या पदवीच्या शिक्षणाशी निगडीत होता. दुसरा आयोग होता माध्यमिक शिक्षणाशी. आणि आत्ता जो आपण बघणार आहोत भारतीय शिक्षण आयोग, हा आयोग मात्र काय आहे? हा पूर्ण राष्ट्रीय शिक्षण स्तर जो आहे किंवा त्याचा विकास साधायचा असेल त्याच्याशी आधारित हा असणार आहे. बघा काय सांगतो, शिक्षण क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर विकास साध्य करायचा असेल तर संपूर्ण देशातील शिक्षणाच्या विविध स्तरांचा आणि विभागांचा एकत्रितपणे विचार करणे आवश्यक होते. आता हे तुम्ही दोन आयोग पूर्वीचे बघितले. एक आयोग बघतो पदवीचं शिक्षण, दुसरा आयोग बघतो माध्यमिक शिक्षण. पण हा आयोग मात्र काय आहे? भारतातली जेवढी शिक्षण आहेत इव्हन जेवढी शिक्षण पद्धती आहे, ज्या ज्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं त्या प्रत्येक स्तराचा इथं विचार केला जातो. ईच अँड एव्हरी स्तर, आपण काय म्हणू त्याला, स्टेप्स, ह्या सगळ्या जे स्तर आहेत ह्या सगळ्या स्तरांचा इथं अभ्यास ह्या आयोगानं केलेला आहे. आणि काही वेगवेगळ्या ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशीसुद्धा इथं सांगितलेल्या आहेत. काय सांगतो बघा हा आयोग? मग ह्या आयोगाचं याच विचारातून इव्हन भारत सरकारलासुद्धा काय करत होता, पण भारत हा विकसनशील देश होता, अजून पूर्णपणे इव्हन विकासाच्या उंबरठ्यावरती हा देश होता. विकासाच्या उंबरठ्यावरती असल्यामुळं भारताला विकास साधायचा होता आणि भारताचा विकास साधायचा असेल तर तिथल्या युवकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा होता. आणि मग या युवकांना एकत्र आणण्याचं काम कोण करणार आहे? तर हे शिक्षण करणार आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आपण युवकांना एकत्रितपणे आणू शकतो. या एकाच कारणासाठी 14 जुलै 1964 रोजी काय झाले बघा, दौलतसिंग कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली काय झालेला आहे? हा भारतीय शिक्षण आयोग इथं स्थापन केलेला आहे. मग आता दौलतसिंग कोठारी हे अध्यक्ष होते, त्यामुळंच या अध्यक्षाला काय म्हणतात? कोठारी आयोग असं सुद्धा म्हटलं जातं किंवा कोठारी कमिशन असं सुद्धा इथं म्हटलं जातं. याचं नामकरणसुद्धा केलेलं आहे. आणि मग जरी इव्हन ह्या आयोगामध्ये किती आहेत बघा, अध्यक्ष कोठारीचं यांच्या एकूण 17 सदस्य याच्यामध्ये होते. आणि या सदस्यामध्ये एक महत्त्वाचे सदस्य म्हणजेच श्री डॉक्टर J.P. नाईक हे सुद्धा या आयोगाचे सदस्य होते. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की काय आहेत, डॉक्टर J.P. नाईक हे माझ्या गावचेच म्हणजेच बहिरेवाडी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर या गावचेच हे नागरिक आहेत. इव्हन अनेक अतिशय सुंदर योगायोग बघा, योगायोगच म्हणावं लागेल आपल्याला. कारण आता योगायोग या अर्थासाठी, कारण तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हा आपण शिक्षक दिवस म्हणून साजरा करतो. आणि शिक्षक दिवस म्हणून साजरा करत असताना त्यांची जन्मतारीख 5 सप्टेंबर आहे. आणि ह्या आपल्यासमोर जे चित्र दिसतं हे आपले डॉक्टर J.P. नाईक यांचीसुद्धा जन्मतारीख 5 सप्टेंबरच असलेले तुम्हाला पाहायला मिळेल. आणि असे दोन महान तत्त्ववेत्ते किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी काम केलेलं आहे, अतिशय महान लोकांचा आज किंवा 5 सप्टेंबर रोजी काय आहे जन्मदिवस असतो. आणि डॉक्टर J.P. नाईक यांचं स्मारकसुद्धा आहे. आज ह्या पद्धतीनं स्मारक त्यांच्या गावी म्हणजेच बहिरेवाडी इथं स्थापन केलेलं, उभं केलेलं तुम्हाला इथं पाहायला मिळेल. तर आणि हे आहेत आपले, हे जे चित्र आपण पाहतोय हे आहेत ते डॉक्टर दौलतसिंग कोठारी. मग या सगळ्यांनी मिळून काय केलेलं आहे, हा कोठारी आयोग स्थापन इथं केला. आणि कोठारी आयोग स्थापन केल्यानंतर इथं बघा त्यांना आपल्याला काय बघायचे आहेत, प्रमुख उद्दिष्टे बघायचे आहेत आणि त्यांच्या शिफारशीसुद्धा बघायच्या आहेत. पण हे सगळं बघण्या अगोदर इथं तुम्हाला एक तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 15वरती एक सुंदर असं वाक्य दिले. काय म्हणतात बघा, ह्या अहवालाचा मसुदा जे सगळं लिखाण जे आहे हे कोणी केलेलं आहे? J.P. नाईक यांनी अतिशय समर्पक आणि प्रभावी शब्दात तयार केलं. आता पहिलंच वाक्य बघा,
काय आहे इथं पहिलं वाक्य? इथं पहिलं वाक्य भारताचे भवितव्य येथील वर्गखोल्यांमधून घडवले जात आहे. बघा काय म्हणतायत, द डेस्टिनी, काय सांगतायत ते, द डेस्टिनी ऑफ इंडिया इज नाव बीइंग शेप्ड इन हर क्लासरूम्स. आपण म्हटलं किंवा ज्यावेळी ह्या कोठारी आयोगाचा मसुदा तयार केला जात होता, मसुदा तयार केल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर जे.पी. नाईक यांनी मात्र एक अतिशय सुंदर वाक्य लिहिले. काय म्हणतायत ते, भारताचे भवितव्य येथील वर्गखोल्यांमधून घडवले जात आहे. द डेस्टिनी ऑफ इंडिया इज बीइंग शेप्ड इन हर क्लासरूम्स. कारण ज्या वर्गखोल्यांमधून मुलं शिकणार आहेत, मुलं शिकून बाहेर पडणार आहेत, तेच उद्याचे नागरिक असणार आहेत. तीच मुलं उद्याचा भारत घडवणार आहेत. आणि उद्याचा भारत घडवायचा असेल, एक नवीन उज्ज्वल आपल्याला भारत घडवायचा असेल तर मात्र काय आहे, तिथल्या वर्गखोल्या म्हणजेच शाळा इथं आपण सुधारणं गरजेचं आहे. शाळांचा विकास करणं गरजेचं आहे. शाळांची वृद्धी, शाळांची वाढ, शाळांची विकास इथं गरजेचा आहे. शाळेसोबतच तिथं असणाऱ्या मुलांचा इथं वाढ, मुलं डेव्हलप होतील. मुलांच्यामध्ये मूलभूत आपण काय म्हणतो ना, काही व्हॅल्यूज असतील, सोशल व्हॅल्यूज असेल, सामाजिक व्हॅल्यूज असतील, त्या सामाजिक व्हॅल्यूज इथं नक्कीच इथं वाढ होणार आहे. आणि तीच मुलं उद्या नवीन भारत इथं घडवणार आहेत. नवीन भारताचे शिल्पकार इथं असणार आहेत. त्याचमुळे इथं डॉक्टर जे.पी. नाईकांनी म्हटलेलं आहे, द डेस्टिनी, भारताचं भविष्य. भारताचं भविष्य कोण आहे, तर भारताचं भविष्य इथं वर्गखोल्यांमध्ये घडवलं जात आहे. त्यामुळं सगळ्यात मोठा आपला फोकस, सगळ्यात मोठं लक्ष कोणावरती असलं पाहिजे, तर या वर्गखोल्यावरती म्हणजेच विद्यार्थ्यांच्यावरती असणं गरजेचं आहे. असंच यांना इथं म्हणायचं आहे. ठीक आहे, तर आपण पुढं जातो आहे. आता इथं प्रमुख उद्दिष्टे ही झाली. आपण काय बघितली, एक पार्श्वभूमी बघितली. आता तुमच्या पुस्तकात जवळ 6च उद्दिष्ट दिले, पण याच्या पलीकडे मला जाऊन काही सांगावीशी वाटेल. आता पहिलं उद्दिष्ट दिलं आहे, शिक्षणाच्या पुनर्रचनेसंदर्भात शिफारशी सुचवणे. आता शिक्षणाची पुनर्रचना म्हणजे काय, तर आता जे शिक्षण दिलं जाते बघा, ते 1ली ते 12वी आपण किंवा पदवीपर्यंत आपण विचार करूया. 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी आणि 12वी, आणि मग पुढं पदवीची 3 वर्ष असं शिक्षण दिलं जातं. मग याच्यामध्ये सुद्धा ह्याची पुनर्रचना करणं गरजेचं आहे. ही पुनर्रचना यांनी करून दिलेली आहे किंवा कोठारी कमिशननं काय केलं आहे, याची शिक्षणाची पुनर्रचना करून दिलेलं आहे. याच्यामध्ये पूर्व प्राथमिक म्हणा, उच्च प्राथमिक म्हणा, त्यानंतर माध्यमिक म्हणा, उच्च माध्यमिक म्हणा, असे जे 4 गट पाडलेले आहेत, हे 4 गट कोणी पाडलेले आहेत, ह्या आयोगाच्या शिफारशीमुळंच हे इथं 4 गट तुम्हाला केलेले पाहायला मिळतील. ही पुनर्रचना या आयोगामार्फतच केलेली आहे. 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी हा काय झाला, पूर्व प्राथमिक म्हणू किंवा प्राथमिक म्हणू. त्यानंतर 6वी, 7वी, 8वी उच्च प्राथमिक, आणि 9वी, 10वी माध्यमिक म्हणू, आणि त्यानंतर 11वी, 12वी हे उच्च माध्यमिक. अशी जी आहेत, अशी जी फोड केलेली आहे, अशी जी रचना केलेली आहे, ही रचना या आयोगानंच केलेली आहे किंवा ही शिफारस यांनीच केलेली तुम्हाला पाहायला मिळेल. आता यानंतर बघा, पहिलं आहे ते एज्युकेशन अँड प्रोडक्टिव्हिटी, शिक्षण आणि त्यातून मिळणारं काय आहे, प्रोडक्शन आपण गरजेचं आहे. इथं ते म्हणतात सायन्स एज्युकेशन, विज्ञानाचं एज्युकेशन, विज्ञान शिक्षण इथं आपण देणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा काय तो आपल्याला, शाळेमधून मुलांना सायंटिफिक एज्युकेशन देणं गरजेचं आहे, की जेणेकरून काय होईल, मुलांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागेल, मुलांचा कल विज्ञानाकडे वळतील, आणि त्याचमुळं काय होतील, विज्ञानामध्ये सुद्धा आपली इथं प्रगती होणार आहे. त्यानंतर ते म्हणतात कार्यानुभव म्हणजेच वर्क एज्युकेशन. इथं वर्क एज्युकेशनला त्यांनी महत्त्व दिले. कार्यानुभव इवन कार्य करत इवन हे वर्क एज्युकेशन असेल. त्यानंतर व्होकेशनल व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व दिले. ॲग्रिकल्चर शेती शिक्षणाला महत्त्व दिले. आणि शेवटचं जे कॉमर्स, ह्या कॉमर्स शाखेला सुद्धा इथं ह्या आयोगानं महत्त्व दिलेलं तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आणि ह्याच सगळ्या गोष्टींचा इथं विचार करणं आपण अपेक्षित आहे. आणि मग शेवटचा मुद्दा येतो इथं सायंटिफिक आणि टेक्निकल एज्युकेशन.
हे सुद्धा देणं गरजेचं आहे. आणि ह्या ज्या रिसर्च सायंटिफिक एज्युकेशन दिलं पाहिजेत, तांत्रिक शिक्षण दिलं पाहिजेत. आणि मग पदवी स्तरावरती विद्यार्थ्यांना कशाची गरज आहे? रिसर्च दॅट इज संशोधनाची सुद्धा इथं गरज असलेली आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो सोशल अँड नॅशनल इंटिग्रेशन, सामाजिक आणि राष्ट्रीय बांधिलकी आपण म्हणूया, एकात्मता म्हणता येईल आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टींचा इथं मग आता जर विद्यार्थ्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय एकात्मता हे आपलं मूल्य आहे, हे मूल्य जर रुजवायचं असेल तर कशाची गरज आहे? तर शाळेमध्ये, प्रत्येक शाळेमध्ये MCC किंवा NCC दॅट इज नॅशनल कॅडेट कॉप्स आणि NSS राष्ट्रीय नॅशनल सोशल सर्व्हिस, राष्ट्रीय समाज सेवा यासारखे जे उपक्रम आहेत, जसं आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा NSS हा उपक्रम राबवला जातो. त्या NSS उपक्रम राबवण्यामागचं कारणच मुख्य हेतू काय आहे? तर विद्यार्थ्यांनी समाजाप्रती काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे. समाजाप्रती आपली एक समाजाचे एक अविभाज्य घटक म्हणून आपण काय करतो? समाजासाठी काही ना काहीतरी करणं अपेक्षित आहे. म्हणून NSS सारखे उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये इथं राबवणं गरजेचं आहे. शाळेमधून त्यांना फिलॉसॉफीचं तत्त्वज्ञान देणं गरजेचं आहे. त्यानंतर भारताचा इतिहास, हिस्ट्री ऑफ इंडिया हे सुद्धा सांगणं अपेक्षित आहे, की जेणेकरून काय होईल? त्या मुलांना भारताचा इतिहास कळेल, भारताची सामाजिक परिस्थिती कळेल, भारताचं काय बॅकग्राऊंड काय होतं, सामाजिक परिस्थिती काय होती, इवन लँग्वेजेसबद्दल आपण भाषांच्याबद्दल शिक्षण दिलं पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कुणी केलेला आहे? तर ह्या भारतीय शिक्षण आयोगानं, कोठारी कमिशननं इथं केलेला आहे. मी तुम्हाला या सगळ्यांच्या नोट्स देणार आहे. PPTच्या माध्यमातून मी तुम्हाला या सगळ्या नोट्स देणार आहे. 1-2 दिवसात मी तुम्हाला त्यामध्ये माध्यमिक शिक्षण आयोग म्हणा, भारतीय शिक्षण आयोग, ह्या तीनही आयोगांच्या मी तुम्हाला इथं नोट्स पुरवीन. ठीक आहे. त्यानंतरचं आहे एज्युकेशन अँड मॉडर्निझम, शिक्षण आणि आधुनिकता. शिक्षण आणि आधुनिकतामध्ये सुद्धा इथं काय सहसंबंध असणं गरजेचं आहे. मग तो सहसंबंध निवडायचा असेल किंवा जागवायचा असेल तर काय करणं गरजेचं आहे? क्युरिओसिटी, जिज्ञासा, विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती निर्माण करणं गरजेचं आहे. त्यानंतर इंटरेस्ट, आवड असणं गरजेचं आहे. ॲटिट्यूड, एक दृष्टिकोन देणं गरजेचं आहे. आणि व्हॅल्यू बेस्ड, मूल्यावर आधारित काय करणं गरजेचं आहे? आपल्याला शिक्षण देणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर मुलांच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट ही सुद्धा देणं गरजेचं. त्यामध्ये लाईफ स्किल्स असतील, जे काही 9 लाईफ स्किल आहेत ती लाईफ स्किल इथं शिकवणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीचा विकास. बघा, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपल्या भारताची आहे. आणि मग असं म्हटलं जातं, द सक्सेस ऑफ डेमोक्रेसी डिपेंड्स अपॉन द एज्युकेशन ऑफ मासेस. लोकशाहीचं यश कोणावर ते अवलंबून आहे? तर तिथं असणाऱ्या लोकांच्या शिक्षणावरती, लोकांच्या ज्ञानावरती हे लोकशाहीचं यश इथं अवलंबून असलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळं डेमोक्रेसी, लोकशाहीचं शिक्षणसुद्धा इथं देणं गरजेचं आहे. ही काय झाली काही महत्त्वाची आपण त्याला उद्दिष्ट म्हणूया. अजून बरीचशी इथं राहिलेली आहेत, ते आपण त्याच्यावरती उद्याच्या तासाला इथं चर्चा करूया. ठीक आहे. आज आपण इथं थांबतोय. उद्या पुन्हा भेटू. पुन्हा आपण हा जो आहे भारतीय शिक्षण आयोग किंवा आपण त्याला कोठारी कमिशन म्हणतोय, हा पुढे कंटिन्यू करतोय. ठीक आहे. धन्यवाद.